नमस्कार श्रोतेहो. आज 21 जुलै रोजी प्रासंगिक या सदराअंतर्गत आपण ज्ञानयात्री डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. भारतीय इतिहास, संस्कृती, धर्म, लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि संत परंपरेचा अभ्यास म्हटलं की ज्या संशोधकाचं नाव अत्यंत आदराने घेतले जातं ते म्हणजे डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे म्हणजेच रा. चि. ढेरे. आपलं संपूर्ण आयुष्य ज्ञानोपासनेसाठी अर्पण करणाऱ्या या व्रतस्थ संशोधकाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाला नवी दृष्टी दिली. त्यांनी केवळ ग्रंथ लिहिले नाहीत, तर महाराष्ट्राच्या लोकजीवनातील श्रद्धा, परंपरा, देवदेवता, संत वाङ्मय आणि लोकसंस्कृती यांचा हजारो वर्षांचा प्रवास नव्याने उलगडून दाखवला. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत या विलक्षण संशोधकाचा प्रेरणादायी जीवनप्रवास. 21 जुलै 1930 रोजी जन्मलेल्या रामचंद्र ढेरे यांना बालपणापासूनच लोकजीवनाचं विलक्षण आकर्षण होतं. वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, लोकदैवत, ग्रामदेवता, संत परंपरा, लोकविश्वास यांचा अभ्यास त्यांनी अत्यंत बारकाईने सुरू केला. त्यांच्यासाठी धर्म हा केवळ श्रद्धेचा विषय नव्हता, तो समाज, संस्कृती, इतिहास आणि लोकजीवन समजून घेण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग होता. 1952-53 मध्ये त्यांनी नाथ संप्रदायावर एक लघुप्रबंध लिहिला. या संशोधनाला पुरस्कार मिळाला. याच क्षणापासून त्यांच्या आयुष्यातील संशोधन यात्रेला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. हा प्रवास पुढील 7 दशकं अखंड चालू राहिला. लेखन, वाचन, भ्रमंती, हस्तलिखितांचा शोध, पुरातन मंदिरांचा अभ्यास, लोकपरंपरांचा मागोवा आणि सत्याचा सातत्याने शोध यातूनच घडत गेला एक अद्वितीय संशोधक. 1950च्या दशकापासून रा. चि. ढेरे यांच्या लेखन प्रवासाला वेग आला. त्यांचा मूळ स्वभाव काव्यात्मक होता. तरुणपणी त्यांनी कविता लिहिल्या, नियतकालिकात लेख लिहिले, तसेच आकाशवाणीसाठी सांगीतिकाही लिहिल्या. पण लवकरच त्यांना जाणवलं की आपल्या आयुष्याचं खरं कार्य आहे संशोधन. त्यांनी स्वतःला पूर्णपणे अभ्यास, वाचन, भ्रमंती आणि लेखनासाठी वाहून घेतलं. त्यांच्या संशोधनाची सुरुवात झाली ती नाथ संप्रदायाच्या अभ्यासापासून. नाथ, वारकरी, दत्त, महानुभाव, लिंगायत, पाशुपत, शैव, सुफी, नागेश, गाणपत्य अशा विविध धार्मिक परंपरांचा त्यांनी अभ्यास केला. परंतु हा अभ्यास केवळ ग्रंथांपुरता मर्यादित नव्हता. ते गावोगावी फिरले, मंदिरांमध्ये गेले, मठांमध्ये गेले, पुरातन हस्तलिखितांचा शोध घेतला, जुन्या पोथ्या वाचल्या, लोककथा ऐकल्या. कीर्तनकार, पुजारी, वारकरी, ग्रामस्थ, संशोधक, विद्वान ज्यांच्याकडे माहिती मिळेल अशा प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधला. त्यांच्यासाठी प्रत्येक गाव म्हणजे एक खुलं ग्रंथालय होतं. रा. चि. ढेरे यांचं संशोधन एकाच विषयात अडकून राहिलं नाही. धर्म, इतिहास, समाजशास्त्र, भाषाशास्त्र, मानववंशशास्त्र, तत्त्वज्ञान, लोकजीवन, लोकसंस्कृती या सर्व ज्ञानशाखांचा त्यांनी एकत्रित वापर केला. आज ज्याला आंतरज्ञानशाखीय संशोधन असं म्हटलं जातं, ती संशोधन पद्धत त्यांनी अनेक दशकापूर्वी अंगीकारली होती. त्यांचा आग्रह एकाच गोष्टीवर होता, श्रद्धेपेक्षा सत्य मोठं. म्हणून त्यांनी परंपरांचा आदर राखला, पण संशोधन करताना कोणताही पूर्वग्रह स्वीकारला नाही. या कठोर परिश्रमातून एकामागून एक ग्रंथ जन्माला येऊ लागले. 1958 मध्ये त्यांनी श्री नरसिंह सरस्वती चरित्र आणि परंपरा, त्याच वर्षी तुका झालासे कळस, 1959 मध्ये श्री गुरु गोरक्षनाथ चरित्र आणि परंपरा, 1960 मध्ये नामयाची जनी, त्रिभुवनेश्वर लिंगराज, 1961 मध्ये खंडोबा, 1964 मध्ये मराठी लोकसंस्कृतीचे उपासक, 1967 मध्ये मुसलमान मराठी संत कवी, 1971 मध्ये लोकसंस्कृतीची क्षितिजे, 1972 मध्ये गंगाजळी, 1973 मध्ये शक्तिपीठांचा शोध, 1978 मध्ये महाराष्ट्राचा देवारा, लज्जागौरी आणि संत साहित्य आणि लोकसाहित्य, काही अनुबंध असे अनेक अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध केले. या सर्व ग्रंथांमध्ये एक समान धागा होता, तो म्हणजे लोकसंस्कृतीचा शोध. रा. चि. ढेरे यांना वाटत होतं की एखाद्या समाजाची खरी ओळख केवळ राजांच्या इतिहासातून मिळत नाही, ती मिळते लोकांच्या श्रद्धेतून, त्यांच्या देवदेवतातून, लोककथातून, यात्रातून, लोकगीतांतून आणि त्यांच्या जगण्याच्या पद्धतीतून. याच विचारातून त्यांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा 10 शतकांचा इतिहास नव्या नजरेने उलगडून दाखवला.
त्यांच्या संशोधनातील आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लोकपरंपरा आणि अभिजात परंपरा यांचा समन्वय. ते म्हणत, संस्कृती समजून घ्यायची असेल तर फक्त संस्कृत ग्रंथ वाचून चालत नाही आणि केवळ लोककथाही पुरेशा नाहीत. दोन्हींचा परस्पर संबंध शोधावा लागतो. त्यामुळेच त्यांनी लोकदेवतांचा अभ्यास करताना पुराणं, शिलालेख, लोकपरंपरा, संत वाङ्मय आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटी या सर्वांचा आधार घेतला. आणि मग 1984 साली प्रकाशित झाला त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ श्री विठ्ठल एक महासमन्वय. हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नव्हता, तो होता विठ्ठलाच्या इतिहासाचा, त्याच्या उपासनेचा, वारकरी परंपरेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समन्वयाचा अभ्यास. या ग्रंथात त्यांनी विठ्ठलाच्या मूळ स्वरूपाचा शोध घेतला. विठ्ठलाच्या उपासनेत वैष्णव, शैव, लोकधर्म, बौद्ध आणि जैन परंपरांचे विविध घटक कसे एकत्र आले याचा त्यांनी अत्यंत चिकित्सक अभ्यास केला. पंढरपूर, पुंडलिक, दिंडी, विठाई, यादवकाल, वीरगळ, गोप संस्कृती अशा अनेक विषयांचा त्यांनी सखोल वेध घेतला. त्यांच्या मते विठ्ठल हा केवळ एका पंथाचा देव नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समन्वयाचं प्रतीक आहे. ग्रंथलिखाणासाठी त्यांनी भारतभर भ्रमंती केली. विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतील अनेक मंदिरांना त्यांनी वारंवार भेटी दिल्या. स्थानिक परंपरा, शिल्प, शिलालेख, लोकश्रद्धा आणि उपलब्ध साहित्य यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी आपले निष्कर्ष मांडले. ही संशोधन पद्धती त्या काळात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानली गेली. श्री विठ्ठल एक महासमन्वय या ग्रंथाला 1987 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. हा केवळ रा. चि. ढेरे यांचाच सन्मान नव्हता, तर महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीच्या अभ्यासाचाही गौरव होता. हा पुरस्कार केवळ एका ग्रंथाचा गौरव नव्हता, तो होता संशोधन निष्ठेचा, परिश्रमाचा. हा होता लोकसंस्कृतीच्या अभ्यासाचा राष्ट्रीय सन्मान. या ग्रंथाने विठ्ठलाच्या उपासनेचा इतिहास, वारकरी परंपरा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समन्वयाचा अभ्यास एका नव्या उंचीवर नेऊन ठेवला. या ग्रंथाची कीर्ती भारतापुरतीच मर्यादित राहिली नाही. प्रसिद्ध धर्मसंशोधक प्राध्यापिका ॲन फेल्डहाऊस यांनी या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद केला. राईज ऑफ अ फोक गॉड, विठ्ठल ऑफ पंढरपूर या नावाने तो ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे प्रकाशित झाला. या अनुवादामुळे महाराष्ट्राची भक्ती परंपरा, महाराष्ट्रातील विठ्ठल भक्ती, वारकरी परंपरा आणि लोकसंस्कृतीचा अभ्यास जागतिक संशोधन विश्वात पोहोचला. आजही हा ग्रंथ महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी प्रमाण ग्रंथ मानला जातो. विठ्ठलापुरतंच नव्हे, दक्षिणेचा लोकदेव श्री खंडोबा या ग्रंथातून त्यांनी खंडोबाच्या उपासनेचा इतिहास उलगडला. लज्जागौरीमधून भारतीय मातृशक्तीच्या आदिम रूपाचा शोध घेतला. मुसलमान मराठी संत कवी या ग्रंथातून सांस्कृतिक समन्वयाची नवी दिशा दाखवली. महाराष्ट्राचा देवारा, लोकसंस्कृतीची क्षितिजे, गंगाजळी, नाथ संप्रदायाचा इतिहास, दत्त संप्रदायाचा इतिहास, श्री आनंद नायकी, करवीर निवासिनी, श्री महालक्ष्मी, श्री तुळजाभवानी, श्री व्यंकटेश्वर आणि श्री कालहस्तीश्वर अशा ग्रंथांमधून त्यांनी महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील सांस्कृतिक अनुबंधही स्पष्ट केले. त्यांच्या लेखनातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते: भारतीय संस्कृती ही विविध परंपरांच्या समन्वयातून घडलेली आहे. अनेकांना वाटायचं ढेरे म्हणजे एक व्यक्ती, पण त्यांच्या सहवासात राहिलेले अनेक संशोधक म्हणत ढेरे हे स्वतः एक विद्यापीठ होते, कारण त्यांच्याकडे होता दुर्मिळ ग्रंथांचा प्रचंड संग्रह, हजारो टिपणं, हस्तलिखित, संदर्भ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अखंड अभ्यासाची वृत्ती. देशभरातील विद्यार्थी, अभ्यासक आणि संशोधक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असत. कोणी संत साहित्याचा अभ्यास करत असे, कोणी लोकदेवतांचा, कोणी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा, तर कोणी लोकपरंपरांचा. रा. चि. ढेरे प्रत्येकाला संयमाने मार्गदर्शन करत. ते कोणावरही आपले निष्कर्ष लादत नसत. ते म्हणत, उपलब्ध पुरावे स्वतः पहा, विचार करा आणि मग स्वतः निष्कर्ष काढा. हीच होती त्यांची संशोधनाची खरी पद्धत. त्यांनी संशोधनाला कधीही विद्यापीठाच्या चौकटीत मर्यादित ठेवलं नाही. त्यांच्यासाठी संशोधन म्हणजे ग्रंथालयातलं वाचन, मंदिरातील शिलालेख, गावातील लोककथा, वारकऱ्यांच्या ओव्या, लोकगीत, पुरातत्वीय अवशेष आणि सामान्य माणसाच्या स्मृती या सर्वांचा परस्पर संबंध शोधणे म्हणजे संशोधन. आयुष्याच्या उत्तरार्धात ही त्यांची ज्ञानसाधना अखंड सुरू होती. 1 जुलै 2016 रोजी
पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजारानंतर त्यांचं निधन झालं. वयाच्या 86व्या वर्षी महाराष्ट्राने एक महान संशोधक गमावला. त्यांच्या निधनानंतर साहित्य, इतिहास आणि संशोधन क्षेत्रातून एकच भावना व्यक्त झाली. नव्या पिढीला इतिहासाशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा निखळला. पण अशा व्यक्ती कधीच संपत नाहीत. त्या त्यांच्या कार्यातून जिवंत राहतात. रा. चि. ढेरे यांच्या बाबतीतही हे तितकंच खरं आहे. त्यांनी आयुष्यभर जमवलेला दुर्मिळ ग्रंथसंग्रह, हस्तलिखित आणि संशोधन सामग्री पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याचा विचार त्यांनी स्वतः केला होता. याच प्रेरणेतून त्यांच्या नावाने डॉ. रा. चि. ढेरे संस्कृती संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले. रा. चि. ढेरे यांनी आपल्याला काय दिलं? त्यांनी दिली संशोधनाची दृष्टी, श्रद्धेकडे विवेकाने पाहण्याची वृत्ती, लोकसंस्कृतीचा अभिमान आणि इतिहासाकडे नव्या नजरेने पाहण्याची प्रेरणा. त्यांनी दाखवून दिलं की आपल्या संस्कृतीचा इतिहास केवळ राजवाड्यात नसतो, तो गावागावात असतो, लोकगीतात असतो, यात्रांमध्ये असतो, संतांच्या अभंगामध्ये असतो आणि सामान्य माणसाच्या जगण्यातही असतो. एका ज्ञानयोग्याने 70 वर्ष अखंड संशोधन करून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाला नवी दिशा दिली. ही अशी कथा आहे डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांची. त्यांच्या कार्यातून आजही असंख्य संशोधक, विद्यार्थी आणि अभ्यासक प्रेरणा घेत आहेत आणि पुढेही घेत राहतील. ज्ञानयज्ञात आयुष्य समर्पित करणाऱ्या या महान संशोधकाला आमचे विनम्र अभिवादन. याच भावनेने आजचा हा विशेष प्रासंगिक कार्यक्रम इथेच संपवूया.